अंजली दमानिया विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची त्यांनी भेट घेतली आहे। यावेळी संदीप क्षीरसागर आरोप प्रकरणामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी चौकशीबाबतच्या वक्तव्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने डीपी आराखडा जाहीर केलाय। प्रस्तावित आराखडा अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। आळंदी जवळच कत्तलखाना दाखवल्याने आराखडा तयार करणाऱ्या कंपनीची नेमणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरे कॉलनीमध्ये अनधिकृत स्टुडिओ आणि गोडाऊन बांधकामाची पाहणी केली आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना उबाठाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये विधिमंडळ परिसरात गप्पा रंगल्या होत्या। यावेळी मंत्री नितेश राणे देखील उपस्थित होते। बालभारतीऐवजी एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाला आमचा विरोध असल्याचं वक्तव्य दीपक पवार यांनी केलंय। तर 29 तारखेला झालेल्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं बघून सरकारनं दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये मूलभूत वाचन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निपुण हिंगोली अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी शाळांना सरप्राईज भेट देणार आहेत। याबाबत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिल्या। पुण्याच्या म्हाळुंगे पडवळमध्ये 15 वर्षांपासून रखडलेल्या नादुरुस्त रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। सातारा लोणंद शिरूर महामार्गावरील वडू तारळे येथील कृष्णा नदीवरील पुलाला तब्बल 180 वर्ष पूर्ण झाली आहेत। यावेळी फुले वाहून आणि पेढे वाटत ग्रामस्थांनी अनोखा वाढदिवस साजरा केला। तातडीनं पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली। येवल्याच्या ठाणगाव येथील एका शेतकऱ्यानं 6 एकर मक्यावर रोटावेटर फिरवलाय। पावसाअभावी वाढ खुंटल्यानं नैराश्यातून शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं। मानखुर्दमध्ये नाल्यामध्ये घर कोसळल्याची घटना घडली। यामुळे घरातील सर्व साहित्य नाल्यात पडलं। घरात कुणीही नसल्यानं सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही। नुकत्याच दुबईमध्ये झालेल्या मिस्टर आशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा मुंबईत सत्कार करण्यात आला। ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विशेष म्हणजे खेळाडूंचे पालक आणि प्रशिक्षकांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। विक्रोळीमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन तरुणींची फसवणूक झाल्याचं शिवसैनिकांनी उघड केलंय। या प्रकरणी विक्रोळी पार्कसाईड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत। उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील बहुचर्चित स्काय डोमच्या बेकायदेशीर बांधकामावर अखेर महापालिकेनं तोडक कारवाई केली आहे। अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आलाय। दरवर्षीप्रमाणे अमरावतीमधून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली। नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविक भक्तांना फराळाचं वाटप केलं। आता एक मोठी बातमी। ठाण्यातील एका मोबाईल स्टोअरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला दुकानातील परप्रांतीय कामगारांनी बेदम मारहाण केली। दरम्यान या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे हे संतप्त झाले। ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली त्या कार्यकर्त्यासाठी विचारे आक्रमक झाले। मारहाण करणाऱ्या कामगारांना राजन विचारे यांनी जाब विचारला आणि कामगाराची पाय धरून माफी मागायला लावली। याशिवाय कामगारांच्या कानशिलात लगावून महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहिजे असा दम भरला। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। 4 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता। बुधवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्यानं बळीराजाला मोठा दिलासा मिळाला। वाशिम तालुक्यातील वाई आणि वारला गावांमधील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर आणि कपाशीसह इतर पिकांना चांगला फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। किल्लारी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तिलारी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। अलिबाग, मुरुड, पेणमध्ये संततधार पाऊस पडतोय। लातूर जिल्ह्यातील पवार या शेतकऱ्याकडे बैलजोडी नसल्याने स्वतःला अवताला जुंपण्याची वेळ आली होती। या पीडित शेतकऱ्याला
राज्य सरकारकडून मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी म्हटलं. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. राज्यात आर्थिक गुन्हेगाराचं प्रमाण वाढत असून गेल्या 10 वर्षात विविध गुंतवणूक योजनांद्वारे 1,05,00,000 गुंतवणूकदारांची आर्थिक लूट झाली आहे. या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांची 22,552 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. राज्यात 2016 पासून 46,321 सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. नाशिक पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी अल्पवयीन तरुणासह 3 जणांना बेड्या ठोकल्या. पुणे शहरातील महापालिकेची 7 नाट्यगृह तसंच सांस्कृतिक केंद्रांची साफसफाई आणि स्वच्छतेसाठी 1,22,00,000 रुपयांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरासह यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पंडित भीमसेन जोशी कलादालन यांचा समावेश आहे. संबंधित ठेकेदाराला हे काम करण्याची परवानगी देण्याबरोबर त्यांच्याशी करारासाठी मान्यता द्यावी असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे आता मंदिराचं रूप अधिकच खुलून दिसतंय. मंदिराला विद्युतीकरण देखील करण्यात आलंय आणि त्यामुळे मंदिराचा सोळखांबी परिसर उजळून गेलाय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरात श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग आणि पत्राशय या ठिकाणातील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 150 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. आषाढी वारीमध्ये पंढरपूरमध्ये विजयादशमीच्या पोशाखात घोंदडी पांघरतात आणि या पारंपरिक घोंगडीला वारकऱ्यांची अधिकच पसंती पाहायला मिळते. यावेळी पंढरपुरात प्रसिद्ध असलेले घोंगडे गल्लीमध्ये लाखोंची उलाढाल झाली. राज्यभरात सध्या वारीचा उत्सव रंगलाय आणि यंदाच्या पालखी सोहळ्यात भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी कुटुंबियांसोबत सहभाग घेतला. यावेळी माऊलींचा गजर करत पायी दिंडी काढण्यात आली. हिंदी सक्तीच्या जी.आर. मागे घेतल्यानंतर चिपळूणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेच्या वतीनं पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. ठाकरे बंधू असेपर्यंत महाराष्ट्राचा गुजरातीकरण आणि यूपी बिहारीकरण होऊ देणार नाही. महाराष्ट्रात मराठी टिकून राहील असं वक्तव्य मनसे जिल्हाध्यक्ष नलावडे यांनी केलं. आता एक सविस्तर बातमी. आषाढी वारीमध्ये अर्बन नक्सल घुसल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केलाय. विधान परिषदेमध्ये त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत ही माहिती पटलावर ठेवली. आषाढी वारीमध्ये देवाला न मानणाऱ्या नास्तिक लोकांचा शिरकाव झालाय. ही अतिशय गंभीर बाब आहे. हे अर्बन नक्षल संविधान दिंडी, पर्यावरण वारी आणि लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणं करतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप कायंदे यांनी केलाय. यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले. गोरगरिबांचे देवस्थान असलेले, विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात. या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे. म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात. नक्षलवाद्यांच्या संबंधित अतिशय गंभीर बाब या ठिकाणी उपस्थित केली आहे. शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग, गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. डोक्यावर तुळस घेणं जितकं पवित्राचं समजलं जातं तितकं भारतीय संविधान सुद्धा शिरसावंदी असलं पाहिजे. मी स्वतः सांगतोय की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानोबाचे, तुकोबाचे अभंग आपल्या मूकनायकवर लिहून वारकरी संप्रदायाचा सन्मान केलेला आहे. कोणी उच्च नाही, नीच नाही, लहान नाही, मोठा नाही, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर असा जर वारकरी संप्रदायाची शिकवण असेल तर त्याला अशा पद्धतीनं अर्बन नक्षलवाद म्हणणं आणि संविधान रॅलीला विरोध करणं हे मला असं वाटते तमाम वारकऱ्यांसोबत संविधान मानणाऱ्यांच्या सुद्धा भावना दुखावणारं कृत्य आहे.
इकडे तुकोबाच्या पालखीत भिडे गुरुजीचे धारकरी घुसले, त्यावेळेस आदरणीय मनीषाताईंनी त्यावर एक चकार शब्द पण काढला नाही. धारकऱ्याची आणि वारकऱ्याची एक परंपरा कधीपासून झाली? मागच्या वर्षी माऊलीच्या पालखीमध्ये नंग्या तलवारी चालवल्या गेल्या. आणि जर काही ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून जर विज्ञानवादावर काही चर्चा होत असेल, ते पथनाट्य न पाहता आपण हे कसं म्हणू शकतो की त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात प्रचार प्रसार केलाय? अशा लोकांकडे लक्ष जास्त देऊ नका. ते पक्ष इथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्सल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? जरा आरशात बघावं आणि बोलावं. जाऊ दे, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील कंजलमांडू परिसरात सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सैन्य दलानं जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना घेरलंय. परिसरात सेनादल, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून संयुक्त शोध मोहीम सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वरट यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आला असून यामुळे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना 6वा मोठा धक्का दिलाय. साताऱ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. धर्मांतराला विरोध आणि धर्मांतर कायदा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेत बस मिळत नसल्यानं शहापुरातील धसई इथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती असल्यानं विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलं. पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली बलात्कार लूटमार प्रकरणातील नराधम आरोपीचे स्केच जारी करण्यात आले. या नराधमांना शोधण्यासाठी पोलिसांची 10 पथकं रवाना झाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात शेकडो ठेवीदार आक्रमक झालेत. ठेवीचे पैसे मिळत नसल्यानं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडच्या कार्यालयाबाहेर ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केले. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या पंकज देशमुख याचा मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी विधिमंडळाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शासनाकडे केली आहे. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 5200 विशेष बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या काळात 5, 6 आणि 7 जुलै रोजी चंद्रभागा बस स्थानक, भीमा बस स्थानक, विठ्ठल बस स्थानक इथे तब्बल 13,000 एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाचा लाभ घेता येणार आहे. पंढरपूर शहरासह परिसरात आणि पालखी मार्गावर कुणीही अनधिकृत होर्डिंग लावू नये. जर कुणी होर्डिंग लावले तर संबंधितांवर तसंच होर्डिंग छापणाऱ्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळ्यातील बैल नसल्यानं शेतकऱ्यानं स्वतःला अवताला जुंपलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला. शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस कपाशी बियाण्यांचा सुळसुळाट असल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक होतोय आणि त्यामुळे आमदार रवी राणा यांच्या पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. बोगस बियाण्यांचा ट्रक आज भवनासमोर नेण्याचा इशारा युवा स्वाभिमान पक्षानं दिला. धुळ्यामध्ये गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या पावणे 2 कोटी रुपयांप्रकरणी आरोपींची नार्को टेस्ट करावी या मागणीसाठी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. तर धुळ्यातील रेशन दुकानदारांकडून देखील अंदाज समितीनं 10,000 रुपये घेतल्याचा आरोप यावेळी गोरंट्याल यांनी केला. जळगावातील भैया पाटील यांच्या आत्महत्येनंतर लग्नाचा बनाव करून अनेकांची फसवणूक करणारी टोळी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. तर अद्यापही 3 महिला फरार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील खुमगाव, बुट्टी, केदार, मामुलवाडी, धाडी, भिलवडी येथून शेकडो विद्यार्थी रोज शिक्षणासाठी ये जा करतात. मात्र अज्ञाताकडून जाण्या येण्याच्या रस्त्यावर काटे आणि चिखल असल्यानं विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयातच शाळा भरवली.